नमस्कार मित्रांनो, जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी जवळपास 90% शेतकऱ्यांनी जी काही के-वाय-सी आहे ती केलेली आहे व आता जे काही अनुदान आहे ते आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. व आता के-वाय-सी केल्यानंतर अनुदान किती दिवसानंतर जमा झाले आहे व कोणत्या शेतकऱ्याचे अनुदान कोणत्या बँकेमध्ये जमा झाले आहे व किती रुपये जमा झाले आहे, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन आले असाल तर श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा. तर मित्रांनो, आपल्याला आपली जी काही मोबाईल स्क्रीन आहे ती ओपन करून घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपल्याला जो कुठलाही ब्राउझर आहे ते मोबाईलमधलं तुमच्या ब्राउझर ओपन करायचं आहे व तुम्हाला तिथे अतिवृष्टी नुकसान भरपाई स्टेटस असं जे स्टेटस चेक हे URL टाकायचा किंवा सर्च करायचा आहे. याची लिंक मी डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. आता तुम्ही पाहू शकता इथे चेक युअर पेमेंट स्टेटस असं एक ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता चेक पेमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र चेक युअर पेमेंट स्टेटस. आता तुम्ही याचं पेमेंटचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला प्लीज इंटर युअर फिके नंबर. आता इथे फिके नंबर म्हणजे काय, तुमचा विशिष्ट क्रमांक जो आहे म्हणजे कोणता. मित्रांनो, प्रत्येक तहसीलमध्ये प्रत्येक जिल्ह्यामधील तहसीलमध्ये तुम्हाला हा विके नंबर मिळेल. म्हणजे तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्हाला हा विके नंबर जो आहे तो विशिष्ट क्रमांक आहे तो मिळेल. किंवा तुम्ही अन्यथा तुमच्या गावची तलाठी पटवारी यांच्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही तो विके नंबर या ठिकाणी घेऊ शकता. आता इथे विके नंबर जो आहे तो टाकायचा आहे. आता मी माझा जो विके नंबर आहे तो मी इथे टाकणार आहे. टाकल्यानंतर इथे एक आपलं सबमिट बटन आहे, या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ई-के-वाय-सी कंप्लीटेड. आता ई-के-वाय-सी कंप्लीटेड म्हणत आहे म्हणजे तुमचे जे काही पेमेंटची के-वाय-सी आहे, फिके नंबरची के-वाय-सी आहे ती के-वाय-सी झालेली आहे व तुमची पेमेंट जी आहे ती पेमेंट पडल्यानंतर तुम्हाला येथे पेमेंट क्रेडिटेड डेट, पेमेंट क्रेडिटेड बँक अशा प्रकारचे ऑप्शन येतील व कुठल्या बँकेत पेमेंट क्रेडिट झाली व कोणत्या टाईमला झाली हे सर्व जी काही माहिती आहे ते या डॅशबोर्डवरती इथे तुम्हाला सबमिट केल्यानंतर दिसेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा व व्हिडिओ शेअर करा.